आज या ठिकाणी मला बोलवलं. हे लेक्चर्स मी खूप देतो, पण मंदिरात कधी लेक्चर दिलेलं नाही आहे मी. म्हणून मी हा विषय वेगळा घेणार आहे. काही तुम्हाला मी हार्टबद्दल काही सांगणार नाही आहे. आणि हे लेक्चर म्हणजे हे अनयुज्युअल आहे लेक्चर. मी खरं तुम्हाला पहिला मी सगळ्या लेक्चर्समध्ये डिस्क्लोजर्स करतो. डिस्क्लोजर म्हणजे पहिली स्लाईड दाखवतो आमच्या मेडिकल लेक्चर्समध्ये. तर ती पहिली स्लाईड आमची अशी असते की मी हे जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा मी कोणी गुरु, प्रीचर, टीचर, प्रीस्ट कोणी नाही आहे. मी कार्डिओलॉजिस्टच आहे. फक्त मी बोलणार आहे वेगळ्या विषयावर. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की मी तुम्हाला काही शिकवायला आलेलं नाही आहे इकडे. मग काय सांगणार आहे मी की माझ्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये कार्डिओलॉजी आणि मेडिसिन प्रॅक्टिस करताना आणि अध्यात्माच्या अनेक लोकांना भेटल्यानंतर जे अनुभव आले ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. बाकी काही नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बाकी असं काही तुम्हाला शिकवण्यासारखं गोष्ट नाही आहे. आणि हे बऱ्याच 2.5-3 वर्षापूर्वी मी एक भाषण दिलं होतं थोडंसं वेगळं. आणि या भाषणातनं अपेक्षा काही नसतात. कोणी चांगलं म्हणलं, कोणी टाळ्या वाजवल्या, कोणी शिव्या घातल्या तरी सगळं मान्य असतं या भाषणानंतर. आणि या भाषणानंतर प्रश्नही नसतात, कारण मी सांगण्याची माझी लायकी पण नसते स्पिरिच्युअल बोलायची. तर स्पिरिच्युअलिटी अँड मेडिसिन म्हटलं ना की स्पिरिच्युअलिटी, आता जर मी ॲक्च्युली ह्याच्यात मी जेव्हा गेलो, सगळे तुम्ही पुस्तकं बघितली तर स्पिरिच्युअलिटी जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी हे मी काही बोलणार नाही आहे. म्हणजे तुम्ही गीतेतलं डेफिनेशन वेगळं, ह्यातलं डेफिनेशन वेगळं, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. कारण मी त्याच्याबद्दल माझं अभ्यास पण नाही आहे. मग मी काय सांगणार तुम्हाला, पहिले एक वाक्य मी तुम्हाला फक्त वाचून दाखवणार आहे, जे मी खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. तेवढं एकच वाक्य तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे स्पिरिच्युअलिटीबद्दल. मला नेहमी वाटतं की ते सगळ्यांनी एकदा माहिती पाहिजे हे वाक्य सगळ्या लोकांना. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोईंग थ्रू ए टेम्पररी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोईंग थ्रू अ टेम्पररी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स गोईंग थ्रू अ टेम्पररी ह्युमन एक्सपिरियन्स. हे प्रचंड मोठं वाक्य आहे. म्हणजे काय की माझं जन्मांजन्मीचं माझं सगळं जर्नी चालू आहे. आणि त्या जर्नीमध्ये ह्या आयुष्यामध्ये मी प्रारब्धाचं गाठोडं घेऊन आलो आहे पृथ्वीवरती. पण जेव्हा मी पृथ्वीवर येतो आणि माझा जन्म होतो आणि माझं एकदा नाव दिलं तर सुनील साठे, की मी सगळं संपलं. मागचं सगळं संपलं. काहीही लक्षात नाही, काही नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवण्याचं कित्येक लोकांनी आठवणीचा प्रयत्न केला, पण तो आपण करत नाही. म्हणून हे लेक्चर आहे, बाकी काही नाही. मग लोक मला विचारतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आणि मेडिसिनमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अचीव्ह करायचं, व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव्ह, आणि तुम्ही तुमच्या मुलांना पुढच्या पिढीला काय सांगू इच्छिता. तर 4 गोष्टी. एक, फर्स्ट अँड फॉरमोस्ट माझ्या मते टू बी अ गुड ह्युमन बीइंग. याच्यासारखं कुठेही काही नाही. पण आजकाल गुड ह्युमन बीइंगची डेफिनेशनच संपली आहे. फॉर एक्झाम्पल, साठे तुम्ही पैसे खात नाही, मूर्ख आहात तुम्ही. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आपला सगळा पूर्ण जो आपला पूर्वी आपल्याला जे संस्कार होते ते जवळजवळ संपत आलेत. बट स्टील फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज बी अ गुड ह्युमन बीइंग. सेकंड, वर्क इज गॉड. म्हणजे तुम्ही जे काय करता तुम्ही, आता मी कार्डिओलॉजिस्ट आहे तर प्रत्येक गोष्ट माझी त्याच्याकडे 100% लक्ष पाहिजे. ते करत असताना मी नेहमी सांगतो, माझ्या पोरांनाही सांगतो नेहमी, जे कराल ते 100% कराल. वेन यू वर्क यू वर्क, वेन यू प्ले यू प्रे, वेन यू प्रे यू प्रे. मी देवासमोर बसतो आणि माझ्या डोक्यात असंख्य गोष्टी असतात. काय करू 2 तास बसून, त्याचा काही उपयोग नाही. सो वर्क इज गॉड अँड एन्जॉय युअर वर्क. जे तुम्ही करता ते अक्षरशः देवाने मला दिले आणि आय एम एन्जॉईंग माय वर्क. सो सेकंड प्रिन्सिपल मी स्वतःसाठी लेक्चर देतो आहे की वर्क इज गॉड. थर्ड, डिसोसिएट डुअर फ्रॉम दी प्रोसेस ऑफ डुईंग. म्हणजे काय, मी सुनील साठे, मी अँजिओप्लास्टी करतो, मी हे करतो, फॉरगेट अबाउट इट. तुम्ही काही करत नाही. तुम्ही ह्या जन्मामध्ये साठ्यांना कार्डिओलॉजिस्टची भूमिका दिली आहे, ती तुम्ही निभावताय अँड दॅट्स इट. त्याच्यात अडकून बसू नका की मी हे करतो आणि ट्याव करतो, मी हे करतो, मी लोकांना वाचवतो. काही नसतं तुमचं. तुम्हाला ती दिलेलं आहे तेवढं तुम्ही करायचं. गीतेत चांगले कर्मण्येव अधिकार असते, तुम्ही त्याचं काय बोलता. त्याच्या पुढची स्टेप महादेवानी सांगितली. त्याच्या पुढची स्टेप, अपने को अकर्ता समझ के कर्म करो.
तुम्हीच नाही करत तर फलाची अपेक्षा फार पुढे राहिली, ही त्याच्या पुढची स्टेप आहे. सो डिसोसिएट डुअर फ्रॉम द प्रोसेस ऑफ डुईंग. आणि लास्ट, कनेक्टिंग विथ द कॉस्मॉस. अखंड ब्रह्मांडाशी तुमचं नातं कंटिन्युअस पाहिजे. मी तुम्हाला सांगतो हे नुसतं हे सोपं नाही आहे, पण मी सांगेन कसं करायचं. ह्या 4 गोष्टी जर मी माझ्या आयुष्यात केल्या, माझं सार्थक झालं. बी अ गुड ह्युमन बिईंग, चांगलं काम करा, कर्म चांगले करा, डिसोसिएट तुम्ही करत नाही आहे, आणि कनेक्ट कंटिन्युअसली विथ हिम. हे जर माझ्या हातनं झालं, सांगणं सोपं आहे पण हे शक्य आहे, हे शक्य आहे करायला तुम्हाला. मग तुम्हाला मी थोडं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी कसे त्याच्यात खरे संबंध खूप आहेत, तसे खूप देऊ शकतो, पण मी आता तेवढं सांगू शकत नाही. पहिलं, सर्केडियन रिदम ऑफ द डे. आमच्या सायन्समध्ये आम्ही खूप लेक्चर्स घेतली की सकाळी पहाटे काय होतं. मॅक्सिमम नंबर्स ऑफ हार्ट अटॅक्स, पॅरालिसिस, स्ट्रोक्स, नाडीच्या आणि सडन डेथ हे मॅक्सिमम पहाटे होतात. पहाटे 4 ते 8, 4 ते 9 म्हणजे सकाळच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यावर आम्ही भरपूर लेक्चर्स घेतली आहेत. मग ह्याचा स्पिरिच्युअलिटीशी काय संबंध. कारण जर तुम्ही बघितलं, आपले फोरफादर्स, आजोबा पंजोबा कधी उठायचे, 3:30 ते 5:30 ब्रह्ममुहूर्तावर. मग त्याला बरेच मुहूर्त वेगवेगळ्या टायमिंगने म्हणतात, पण ब्रह्ममुहूर्तावर उठायचे का. तेव्हा ते कोणी व्यायाम करायचे, कोणी धारा काढायचे, कोणी एक्सरसाइज करायचे, कोणी ध्यानधारणा करायचे. आणि तुम्ही जर हिमालयात गेलात तर कुठला मला सांगा संत महंत 8ला उठतो, चान्सच नाही. कारण याला कारण आहे, ब्रह्ममुहूर्तावर का उठायचं ह्याचं मोठं कारण एक आहे. अरे सगळे कॉस्मिक एनर्जीज मॅक्सिमम यू कॅन ॲब्झॉर्ब ब्रह्ममुहूर्तावर. उगाच नाही काढला ब्रह्ममुहूर्त लोकांनी. मग 10:30 वाजता का नाही, सकाळी 12 वाजता का नाही करायचं. आणि आत्ता सी द जनरेशन, जेव्हा वडील उठतात 3:30ला तेव्हा पोरगा असाला मूर्ख घरी येतो. म्हणजे आवर सोसायटी हॅज डिजनरेटेड टू सच अन एक्सटेंट की आपल्याला ते कॉन्सेप्ट्स कल्चरच राहिलं नाही. कारण सगळं संध्याकाळी नाईटकडे झालं आहे. 12 ते 3 फॉर एक्झाम्पल, 12 ते 3 रात्री. आता हल्ली काय फॅड आहे नवीन ह्याची, तुमचं वाढदिवस सेलिब्रेटची 12 वाजता लोक येतात घरी, टाळ्या केक कापतात. अरे 12 ते 3 नेगेटिव्हिटी आहे सगळी तुमची. तुमच्या आयुष्याचा एक दिवस तुम्ही रात्री ज्याच्यात करायचं जे तुम्ही सहसा साजरा करता, पण सांगितलं नाही जमणार लोकांना. नाही ते रात्री होऊन मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या, मग केक कापायचे. सो आपला सर्केडियन रिदम कम्प्लीट बदलत चालला आहे. सो दॅट इज वन कनेक्शन. सेकंड, लॉन्जेविटी बघितली तुम्ही. लॉन्जेविटी, आपलं रेस्पिरेशन जेवढं कमी, हार्ट रेट, पल्स रेट जेवढा कमी, तेवढं तुम्ही जास्ती जगणार. आणि म्हणून इनफॅक्ट मला त्याच्या मला स्लाईड नाही पण सांगतो की 150-200 वर्षापूर्वी जोसेफ कॅम्बल म्हणून एक मोठा फिलॉसॉफर होता. हे अमेरिकेतलं सांगतो, आपल्याकडे तर 10 लोकांनी सांगितलंच आहे, पण हे अमेरिकेतलं सांगतो. त्यांनी काय वाक्य केलं, तो सारखं सांगायचा की द गोल ऑफ लाईफ इज टू मेक युअर हार्टबीट मॅच विथ द युनिवर्स, विथ द बीट ऑफ द युनिवर्स. हे तेव्हा त्याला वाटलं होतं की आपण जन्माला आलो आहे, ह्युमन बिईंग्स, ब्रह्मांडाबरोबर कनेक्शन पाहिजे रे. बाकीचं सगळं करतच असतो आपण, त्यात काय सांगायला लागतं. तुम्ही डॉक्टरी करा, तुम्ही पैसे कमवा, त्यात काय अक्कल लागते, सगळं माणूस करतो. पण तुमचं जे कनेक्शन आहे ते तुम्ही ठेवलं नाहीत. हे 200 वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि अमेरिकेमध्ये म्हणजे जिथे आपल्यासारखं कल्चर नाही त्या माणसांनी तिथे लिहून ठेवलं होतं. तिसरं, व्हेरियाबिलिटी इन हेल्थ. इंटरेस्टिंग, याच्यात खूप पेपर्स आहेत. व्हेरियाबिलिटी म्हणजे किती फरक असतो एखाद्या. आणि इनफॅक्ट आता 2-3 पेपर्स आलेत की बाळ जेव्हा जन्मतं पहिल्या 6 महिन्यात ते 1 वर्षात बाळाच्या झोपेच्या पॅटर्नवरनं त्याचं पुढचं डिझीज आम्ही सांगू शकतो. व्हेरियाबिलिटी इन हेल्थ. त्याप्रमाणे व्हेरियाबिलिटी इन पॉप्युलेशन डिझिजेस म्हणजे काय, ज्या कंट्रीमध्ये, ज्या देशामध्ये वास्ट स्पेक्ट्रम आहे, ते कॉलरा, टायफॉइड, ट्युबरक्लोसिसपासून आमचं कार्डियक ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट करतो आम्ही, कुठे गेलो आम्ही. म्हणजे तुमची कंट्री सिक आहे, यू आर अ सिक कंट्री. परदेशात ट्युबरक्लोसिस नाही, कॉलरा नाही, कम्युनिकेबल डिझीज नाहीत. दे आर बेटर हेल्थ वाईज, कल्चर वाईज नाही, हेल्थ वाईज. पण हेल्थ वाईज दे आर बेटर. आपण फार माग असलेलो होतो अजून. आम्ही मोठे हे करतो, आम्ही माझे पेशंटचे 10 ट्रान्सप्लांट झाले, ओके. पण ॲज अ कंट्री आर हेल्थ इज व्हेरी पुअर. हे व्हेरियाबिलिटी सांगतं. आता जसं व्हेरियाबिलिटी ऑफ हेल्थ आहे तसं स्पिरिच्युअली काय सांगतात, व्हेरियाबिलिटी ऑफ माइंड. अरे सगळे मनाचे खेळ ते अख्खे सगळे जमलेले. फर्स्ट व्हेरियड माइंड म्हणजे काय, वेवलेंथ जमायला पाहिजे आपली. वेवलेंथच जमली नाही तर तुमचं काय होणार. फॉर एक्झाम्पल,
एखादा माणूस कुठल्या तरी कारणासाठी कोणावर दगडं फेकतो आणि जाळपोळ करतो, त्याला तुम्ही सांगायला जापो अरे दगड नको फेकू बाळा, हे चांगलं नसतं, तुम्हाला जा घरी तुमच्यावरच दगड फेकेल. कारण हिज वेवलेंथ इज नॉट इन द सेम वेवलेंथ. यू कॅनॉट टेल हिम की बाबा हे तू नाही, हे चुकीचं आहे तुझं. सेकंड, वेवलेंथ ठीक आहे, नवरा बायको ओके, वेवलेंथ चांगली आहे. पण सेकंड, टॉलरन्स ह्या आता हल्ली जगात संपत आला आहे. टॉलरन्स इज ओव्हर. तुमच्या गाडीने तुमच्या दुसऱ्याकडे असं टच केलं ना तुम्हाला मारायला येतात लोक. आज सगळीकडे बघा, रिलिजन म्हणा तुम्ही कुठल्याही ॲस्पेक्ट, टॉलरन्स संपला. आता तुम्हाला तुमचा टॉलरन्स, आणि जर टॉलरन्स फॉर एक्झाम्पल नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये वेवलेंथ आहे पण टॉलरन्सच नाही, डायव्होर्सेस वाढत जाणार. कारण टॉलरन्सच नाही, तुम्हाला ॲक्सेप्टच करते तुम्ही एकामेकाबद्दलचं काही अवगुण किंवा गुण. सो सेकंड इज टॉलरन्स. थर्ड इज टॉलरन्स संपल्यामुळे जात वाद, रिलिजन, सोशल डिसहार्मनी होणार आणि अनार्की होणार. मग काय होणार? अनार्की म्हणजे काय, लोक एकामेकाला जाळपोळ करणार, मारामारी करणार. मग देव काय म्हणेल, अरे बाळांनो किती तुम्ही स्वतःला त्रास करून घेता एका दोघांना मारायला, मग मी बघतो काय करायचं. मग काय करणार तो? 2 सोप्या गोष्टी आहेत त्याच्या हातात. एक, न्यूक्लिअर वॉर करणार, मारा सगळे 1 लाख लोक एका वेळा, 1 शॉट. सेकंड, सगळ्यात सोपं त्याला, ते खालच्या टेक्टॉनिक प्लेट्स असतात समुद्राच्या खाली, ते आशा करायची की संपलं सगळं. मग सगळे धुळीत. मग धुळीत तुम्ही बघणार आहात का मुसलमान आहे, एवढा हिंदू आहे का, कोण आहे, सगळे धुळीत आहात तुम्ही. अँड दिस टाईम इज नॉट टू फार. ज्या रेटनी जगामध्ये आणि आपल्या देशात अनार्की होत चाललेली आहे, टॉलरन्स संपत आलेला आहे, ह्या रेटनी जर आपण मागे घेतलं नाही तर हे होणार. पण त्याला दुसरं पथ्य नाही. एकामेकाला 1-2 लोक मारण्यात त्याला काही पडलेलं नाही. तो सगळी पृथ्वी कशाला जाळायची, मी सगळं काम करून टाकतो तुमचं. सो दिस इज व्हेरिएबल ऑफ माइंड. पण मी लोकांना सांगतो, हे आपण सगळं आपल्या नेहमीच्या जीवनात, आपल्याला ह्याच्या फार पुढे जायचं आहे. आपल्याला वेवलेंथ नको, आय वॉन्ट टू नो माय लेवल ऑफ कॉन्शियसनेस. ह्याच्या फार पुढे जायचं आहे मला. अरे माझं कुठे कनेक्शन आहे, माझं अवेअरनेस लेवल किती आहे, मला ब्रह्मांडात कुठे कनेक्शन आहे, ह्याच्यासाठी मी आलो आहे जन्माला. हे फालतू करण्यासाठी नाही आलो मी जन्माला. पण हे होईपर्यंत लोकांचे जन्म जातात. अँड दॅट इज वाय दिस व्हेरिएबिलिटी ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट स्पिरिच्युअली. आता आपला सिम्पल लाईफ पॅटर्न बघितला, कोणाचं आहे, तुमचा माझं सगळ्यांचं. काय आपलं आयुष्य? एक तर आपण जन्म झाला की झालं, तुमचं एज्युकेशन चालू झालं, मग प्रोफेशन, मग फॅमिली, मग वेल्थ, मग रिक्रिएशन. म्हणजे हे सगळ्या टप्प्यात आपण सगळे अडकलेलो आहोत आपापल्या परीने. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी आपापल्या लेवलला सगळे हेच करतात. पण देर इज नो 6th डायमेन्शन टू दिस लाईफ. आणि हेच सगळं पुढे मग मी माझ्या मुलाच्या आयुष्याकडे बघतो. मग मला अशा असते की नाही माझा नातू बघा, मग नातू पण तू पण बघावा. मग हे करत असताना माझी अपेक्षा काय असते की मी खूप जगावं. बरोबर आहे, त्यात काही चूक नाही, आम्ही त्यासाठीच असतो. आता परवा माझ्याकडे एक 87 year old आजीबाई आल्या. आजी सगळं झालं म्हणल्या, मला डॉक्टर एक प्रश्न विचारला, काही टेन्शन नाही ना? अरे 87 years, तुझं रॉकेट लॉन्च व्हायची वेळ आली आणि तुला टेन्शनचं विचारते मला. म्हणजे शेवट जायच्या आधी पण टेन्शननी मरायचं नाही हो, असं मरायचं नसतं तुम्हाला. इज नॉट द वे टू डाय. मग हे करत असताना आपल्या सगळ्यांना काय पाहिजे? लॉन्जेव्हिटी पाहिजे. बरोबर आहे. आपण जर आलो आहोत तर आपण वी हॅव टू मेक द बोस्ट ऑफ दिस लाईफ. ओके. पण हे बघत असताना मी जेव्हा म्हाताऱ्या लोकांकडे इतकी आता आम्ही आजकाल बघतो, स्वतःचे दात नाहीत, गुडघा बदलला आहे, डोळ्याचं कॅटरॅक्ट झाला आहे, कोणाला पॅरालिसिस झालं आहे, कोणाचं हार्ट वीक झालं आहे, कोणाला आठवतच नाही, नाव स्वतःसुद्धा आठवत नाही, अस्तित्वच आठवत नाही, अल्झायमर झालं आहे, कोणाला कंटिन्युअस माणूस उठून बसायला लागतो, बसून बसायला लागतो. हे आयुष्य चाललं आहे सध्या. अँड इट्स कम इन टू इंडिया. ओके. म्हणजे जगून काय करायचं? हे करायचं. दिस इज नॉट द वे टू लिव्ह. मग तुम्हाला एक गंमत सांगतो. पण हे करत तरीसुद्धा आपल्याला मरायची, आपल्याला जगायची इच्छा जात नाही. कितीही कष्ट होऊ देत, जगायची इच्छा जात नाही आपल्याला. मग तुम्हाला मी एक गंमत सांगतो. खूप वर्षापूर्वी 1983मध्ये 1983 हा दिस वॉज द फर्स्ट लेसन ऑफ माय लाईफ ॲज अ डॉक्टर. म्हणून मी डॉक्टर म्हणून सांगतो स्पिरिच्युअलिटी. माझे प्रोफेसर होते. 1983ची गोष्ट आहे, MD करत असताना. तेव्हा सगळी राऊंड झाली ना, मी त्यांचा लाडका होतो, ते मला बोललो, ये साठी इकडे. सगळी राऊंड झाली, सगळे गेले की मला एकट्याला बसवायचं. एका पेशंटसमोर करायचे म्हाताऱ्या. मला म्हणायचे काय रे डायग्नोसिस? मी सांगायचो सर
वा वा फार चांगलं डायग्नोसिस मारलं, मग आम्ही ते पब्लिश करायचो. मग म्हणायची ये इकडे. त्या पेशंटला हात लावलास का रे? अरे त्याला विचारलंस का कसा आहेस तू, तुला काय खाल्लंस की नाही खाल्लं, तुझ्याकडे कोणी पोराला बघतात की नाही, कंपॅशन कुठे आहे तुझी? व्हेअर इज युअर कंपॅशन? अरे रिपोर्ट बघून तर कोणी मूर्ख माणूस पण ट्रीट करू शकेल. अरे माणसाकडे बघ की त्या माणसाला हात लाव द्या. हल्ली तुम्ही जर बघितले सगळे ICU मधले जर आम्ही राऊंड घेतला, लोक रिपोर्ट्सचेच राऊंड घेतात, रिपोर्ट्स, आणि त्या माणसाला हात तर लावा तुम्ही. दिस इज कंपॅशन. सो द फर्स्ट लेसन ऑफ माय लाईफ ॲज अ स्पिरिच्युअल इन मेडिसिन इज कंपॅशन. कंपॅशन शिवाय मेडिसिन इज झिरो. काही उपयोग नाही. तुम्ही किती ट्रीटमेंट द्या, अरे माणसाबद्दल बोला तुम्ही. डिझीजला आम्ही ट्रीट करणारच आहोत. दिस द फर्स्ट लेसन. हे झालं की मला सांगायचे की अरे बघ रे या माणसाकडे पडलाय असा. जेवणाचं काय सर, तुला मी सांगू का, अबव तेव्हा 65, 83ची गोष्ट आहे, अबव द एज ऑफ 65 50% ऑफ पीपल आर लिव्हिंग बिकॉज दे आर नॉट डाईंग. बिकॉज दे आर नुसतं चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघत बसायची. मग आमच्याकडे एक आले 90 वर्षाचे, म्हटलं काय आजोबा, मी मुलांना विचारलं काय करतात आजोबा? चांगलेच आजोबा आमचे, दात त्यांचेच आहेत. म्हटलं चांगलं आहे, दॅट इज व्हेरी गुड. मग काय करतात? सकाळी 2 तास पेपर वाचतात, बापरे भयानक. मग 4 तास सिरियल बघतात, मग कॉन्स्टिपेशनची औषधं घेतात. अरे राम राम राम. म्हणलं अरे 90 वर्षापर्यंत जगलो तर हे करायचं का नाही? सगळं नेगेटिव्ह. 90 वर्षाला पण पेपरामध्ये काय असतं आपल्या पेपरामध्ये? एक पॉझिटिव्ह गोष्ट, एक टी व्हीवर एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगून टाका मला. चला एक लेक्चर, हे लेक्चर हा बोलून तुम्ही टी व्हीवर ठेवूच शकत नाही. TRPच नाही येणार, कारण निगेटिव्ह काही नाही याच्यात. TRPच मिळणार नाही तुम्हाला. सो मरायच्या वेळेला सुद्धा आपण फक्त हे करतो, स्टॉप इट. मी पेपर कधीच वाचायला सोडून दिलं. देर इज नो पॉईंट एक्सेप्ट नोईंग अ फ्यू गुड थिंग्स की बाबा हे कॉशन घ्या तुम्ही. ओके. मग लोकांनी गेलं तुम्हाला काय, मी जर 85-90चा खरंच जगलो, मला काय पाहिजे? शक्यतो आरोग्य चांगलं पाहिजे. बसतात यायला पाहिजे मांडी घालून तुमच्यासारखं. त्याला मांडी घालताना आई करायचं, मग देवाचं कसं म्हणणार तुम्ही तिथे बसून? आरोग्य चांगलं पाहिजे नंबर 1. आणि नंबर 2, अरे सकाळी पहाटे बसलं ना की असं अशी लागायला पाहिजे तंद्री की ब्रह्मांडात जाऊन फिरून 4 तास परत यायचं. मग तथ्य त्या 90 वर्ष जगण्यात तर काय रडायचं आहे? माणूस लागतोय बोलायला, कसला मोह आणि कसला देहाचा मोह घेऊन बसलात तुम्ही. याचा काही उपयोग नाही त्याचा. मग तुम्ही हे करताना जर बघितलं दी टाईम स्पेंड इन युअर लाईफ, नीट विचार करा. सगळं 20 to 40% झोपेत घालवतो आपण. लोक 4 तास, पूर्वी आठवते ना सदाशिव पेठेत दुपारी पण 1 ते 4 झोपायचे लोक दुकानं बंद करून. आता ते तरी कमी झालं आहे जरा. मग झोपण्यासाठी जगा का? झोपा. यू आर वेस्टिंग युअर लाईफ. माणसाचा जन्म घेतला तर आपल्याला माणसाचा जन्म का आला ह्याच्या पलीकडे आपल्याला फार पलीकडे जायचं आहे आपल्याला. सो 20 to 40% यू आर स्लीपिंग इन लाईफ. लक्षात ठेवा तुम्ही. उरलेले 50-60% आपलं कर्मकार्य आपण करतो ते करायलाच पाहिजे. ऑल प्रोफेशन्स, तुम्ही मी कोणी का असे ना, वी हॅव टू डू वॉट एव्हर इज बिंग हॅव टू डू. तो 50-60%. उरलेले 10% भयानक गॉसिप. भयानक काय बोलतो आपण, नीट विचार करा. सोशो पॉलिटिकल गॉसिप. यांनी ती पार्टी सोडली, त्याच्या स्विस बँकमध्ये पैसे द्या. तुला काय करायचे? तुला ते मिळणार आहेत का पैसे? तू ते आणणार आहेस का? मग कशाला बोलता तुम्ही? यांनी ती पाठवून तिकडे गेला, ती नव्हतं झालं, तुम्हाला काय करायचे? जजमेंटल. आपण फक्त जेव्हा बोलतो दुसऱ्याबद्दल बोलतो, स्वतःच्या इम्प्रूव्हला काही बोलणार नाही. सारखं दुसऱ्याबद्दल बोलायचं. थिरीज काय? मग काहीच फिलॉसॉफी सारखं चढवायचं लोकांना. साठेसाहेब तुम्ही फार चांगली, साठेसाहेब तुम्ही फार चांगली, चढवायचं. एक वाक्य लिहिलेलं आहे की लोकांची खोटी प्रशंसा करण्यात सुद्धा तुमची चूक असते. कोणाची खोटी प्रशंसा करू नये. का? त्याचा इगो वाढवता तुम्ही. साठेसाहेबांचा वाढदिवस, सो वाट यार, जन्माला आलात ते काय वाढदिवस म्हणजे काय? तुम्ही काय केलं वाढदिवसाला 60व्या? तुम्ही काय केलं? अरे सूर्य आल्या, सूर्य मावळला, तुम्ही मोठे झालात. तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये? काय करायचं ते करून. सो काही कोणाला चढवू नये कधी. आणि आपण तर नीट तर गॉसिपमध्ये 99-95% इज निगेटिव्ह. सगळं निगेटिव्ह आहे जगामध्ये. कलियुग आहे कारण हे. 90% निगेटिव्ह. वर्तमानपत्र निगेटिव्ह. आज
कुठलं तरी टी व्ही उचललं की काहीतरी झाली असते घटना, दिवसभर ते गाढवासारखे तेच दाखवतात आणि आपण मूर्खासारखे तेच ऐकत बसतो आणि तेच जेवणात बोलतो. परत जेवताना मुलांना शिकवा की जेवताना आपण अन्न हे परब्रह्म आहे, तर तुम्ही जेवताना काय ते घाण सिरियल बघायचे काय आणि मग काय करायचं आणि बडबड हू करायचं. जेवताना जेवा, 15 मिनिटं जेवा पण चांगले जेवा, दॅट्स इट. नाही तर पचन होणार नाही. लोकांना आमचं डायजेशन होतं. डायजेशन तुम्ही काय करता जेवताना? हे फालतू बडबड काय करायची आहे तुम्हाला बडबड करून? सो रिमेंबर इन युअर लाईफ, हे माझ्यासाठी सेम सांगतो, मी काय करतोय उरलेल्या टायमाला, व्हॉट आय माय हिअर फॉर अँड व्हॉट आय माय डुईंग, हे सगळं मला जगाला सांगायचं. माहिती आहे, मला टी व्हीवर लेक्चर दिसतं पोरांसाठी. एक 75 वर्षी गेलं तरी इट्स नेव्हर टू लेट टू मेंड, त्यात काही प्रश्नच नाही. पण दिस इज व्हॉट वी डू इन आवर लाईफ. त्याच्यानंतर इव्हेंट्स ऑफ लाईफ थोडं सांगणार. इव्हेंट सगळं प्रारब्धावर चाललेलं आहे, जगातल्या सर्व गोष्टी. त्याला देयर इज नो एक्सेप्शन टू इट. आता तुम्हाला मी पहिलं मेडिकल उदाहरण सांगतो. हे झाले 2 वर्ष त्याला. प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल, अतिशय फेमस स्कूल आहे, 50 year old, अतिशय चांगली प्रिन्सिपल, एक्स्ट्रीमली एक्सरसाइज गोईंग, रोज 20 किलोमीटर सायकल, पोरांना सगळ्या स्टुडंट्सला चांगलं ट्रेनिंग द्यायची. तर ती 20 किलोमीटर सायकल चालवायची रोज. मग तिला मध्ये असं वाटलं की अरे 5-6 किलोमीटर की थोडी धडड होते, थोडंसं अस्वस्थ होतं, म्हणून डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टर म्हणले, कार्डिओलॉजिस्ट म्हणला की अरे बाबा हे अंजान्याचं लक्षण आहे, काळजी घ्या आणि अँजिओग्राफी करायला या, कारण हे असं होणार नाही. 20 किलोमीटर तुम्ही चालता करत होता आणि आता 3-4 किलोमीटर तुम्हाला त्रास होतो, तर अँजिओग्राफी करायला या. ओके म्हणली. सुशिक्षित बाई, प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल, निघाली अँजिओग्राफीला. सकाळी हॉस्पिटलच्या दारात पोहोचेपर्यंत कोणाचा तरी फोन आला, काय कुठे चाललात? आणि हॉस्पिटलला डॉक्टरने अँजिओग्राफी सांगितली. तो डॉक्टरच होता. म्हणलं अँजिओग्राफी कशाला सांगितली? अँजिओग्राफी ती म्हणली, अहो मला तुला सायकलवर धडड होते. कसली आली अँजिओग्राफी? परत या म्हणले. आले परत. धडधडीला आमच्याकडे होल्टर करतात. होल्टर म्हणजे एक आम्ही पॅच लावतो जो ECG रेकॉर्ड करतो घरी. ठीक आहे, दॅट्स ओके. पण त्यांनी बाकी काही विचारलं नाही पेशंटला. चला ठीक आहे, कॅन्सल केली पेशंटनी अँजिओग्राफी. घरी आली. प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल, व्हेरी लर्नेड, PhD. होल्टर लावला म्हणजे तुम्ही आता त्यांनी सांगितलं डॉक्टरनी होल्टर लावला की तुम्ही सायकलिंग करा, म्हणजे आम्हाला रेकॉर्डिंग करता येईल काय चाललं आहे ते. ठीक आहे, केली सायकलिंग. घरी आली, 10 मिनिटं झाली, चहा प्यायली, अस्वस्थ वाटलं, ड्रॉप डेड. आणि त्या होल्टर मी सांगतो, आय हॅव सीन दॅट, स्लाईड नाही म्हणून सांगतो, त्या होल्टरवर फर्स्ट टाईम वी पिक्ड अप व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. दिस इज कॉल्ड ऑनलाईन डेथ. अरे जगामध्ये ऑनलाईन डेथ, आम्ही ICU तर बघतोच, आम्ही तिथं असतो. हे घरी आम्ही होल्टर आणि पेशंट आमच्या समोर जाते. मग झालं सगळं. हो काय हो, कसला मूर्ख डॉक्टर आहे, काय सांगितलं, चांगली गेली होती दारापाशी हॉस्पिटलच्या, चांगली झाली असती. मग एवढी सुशिक्षित बाई, असं कसं काय झालं? काही संबंध नाही आहे. ते लिहिलं होतं म्हणजे लिहिलंच होतं. देर इज नथिंग कुड हॅव हॅपन. कधी कधी बदलतं, मी सांगतो, हा प्रारब्ध आहे. मी एवढे प्रोसिजर्स केलेत माझ्या आयुष्यामध्ये, तुम्हाला मी सांगतो. इव्हन ॲज अ सायंटिफिक मॅन, आपल्या सर्वांचा शेवटचा दिवस ऑलरेडी लिहून ठेवला आहे. इट इज रिटन, इट इज साईन्ड, इट इज सील्ड, स्टॅम्प्ड अँड सील्ड. सगळं सील बंद आहे. जेव्हा ते सील बंद होत असतं ना, तेव्हा डॉक्टर येतात, कार्डियक अरेस्ट झाला, उठवतात, प्रयत्न करतात, दॅट्स ओके, तो आमचा आहे. पण सगळं लिहिलेलं असतं, काहीही बदलूच शकत नाही. आणि तुम्हाला मी माझ्या इतक्या एक्झाम्पल सांगू शकतो. एखादा माणूस LICसाठी टेस्ट करतो, त्याच्यात एक काहीतरी निघतं, त्यांना आणखीन एक निघतं, त्यानंतर तो ऑपरेशनला जातो आणि मरतो. काय संबंध मरायचा माणसाचा? माणसासोबत इज ऑल आर ॲक्सिडेंट्स. म्हणजे काय सांगायचा उद्देश? मग लोक इतकी चर्चा करतात त्याच्यावर की असं का झालं. पण एक लक्षात ठेवा, ह्या प्रारब्धामध्ये सगळं लिहिलेलं असतं की हा डॉक्टर हे धडपड करेन, हा वाचेल, हा डॉक्टर धडपड करून हा वाचणार नाही, हे सगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. सो एव्हरीथिंग इज रिटन. त्याच्याबद्दल जास्ती फार विचार करू नये माणसाने. सेकंड प्रारब्ध. आता तुम्ही जर प्रारब्धाचा बघितलं तर त्याला 10 लाख चहा विकणारे लोक आहेत. मोदीजी का झाले प्राईम मिनिस्टर? असं काय जगावेगळे प्लॅनेटच्या वर दुसऱ्या प्लॅनेटवरून आले का? ते नाही आलेले, लिहिलं आहे त्यांच्या प्रारब्धात. पण तर प्रारब्धात लिहिलं म्हणजे आपण त्यांचं कौतुक नाही करायचं असं नाही. मग प्रारब्धात काय लिहिलेलं असतं? त्यांचे कष्ट लिहिलेले असतात. सी फॉर बिकमिंग अ PM ही हॅज टू डेव्हलप सम फीचर्स ना. ओरेटरशिप चांगली पाहिजे, सगळे ऑरा पाहिजे त्यांचा, तो ते डेव्हलप करतो. त्याचं ते आम्ही कौतुक करतो सगळ्यांचं. म्हणजे कुठलाही माणूस मोठा झालेला तो प्रारब्धाप्रमाणे होतो. एखादा असाच कोणतरी CM होऊन जातो, काही संबंध नाही.
आणि लिहिलंच आहे. मग प्रारब्धाचं काय असतं? माणूस ते प्रारब्धाचं गाठोड जेव्हा घेऊन येतो ना, त्याची कुंडली पण घेऊन येतो. लोक म्हणतात अहो त्याच्या काय ते 12व्या ह्याच्यात गुरु आहे, मला काही कळत नाही त्यातलं, पण तथ्य आहे त्याच्यात. कारण त्याच्याप्रमाणेच त्याचं ठरणार ना प्रारब्ध. बदलणार कसे तुम्ही ते? मग ते सगळं वरती ठरलेलं आहे. अहो सगळं सायन्स आहे वरती. मग देवाने सगळे घरं सोडून दिले, ते त्यांचं काम करतात, ते आपोआप प्रारब्ध आपोआप तसेच होतात तुमचे. सो इट्स ऑल रिटन. तिसरं मी मेडिकल सांगतो. ऑटिस्टिक मुलं असतात बघा. ऑटिस्टिक म्हणजे त्यांना थोडे हे असतात, दे आर सॉर्ट ऑफ हँडिकॅप थोडेसे. त्यांना पाळणं इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. बघितलं असतं ऑटिस्टिक मुलं किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही जर विचार केलात ना, आपण म्हणून नको रे माझा पोरगा असं नको, कोणी म्हणेल त्याच्यात. मग कसं असतं, तो जेव्हा आत्मा घुसतो ना आतमध्ये, त्याला माहिती असतं की कुठल्या फॅमिलीमध्ये अशी आईवडील आहेत ज्यांचा टॉलरन्स मला जपण्यासाठी असेल. आणि तसंच होतं. आय हॅव सीन दिस. तुम्ही बघा त्या आईवडिलांकडे, इट्स नॉट इझी, पण इतके हसतमुखप्रमाणे त्यांना वाढवतात ना की आपल्याला शक्यच नाही. हे पण लिहिलेलं आहे त्या प्रारब्धामध्ये. सो एव्हरीथिंग हॅज अ रिझन. त्याच्यात काहीही प्रश्न नाही आहे. आणि शेवटचं उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे प्रारब्धाचं, महाभारतातलं, की भीष्माचार्य जेव्हा ह्याच्यावर शय्येवर होते आणि शेवटी जायच्या आधी कृष्णाला विचारलं, अरे काय रे, मी भीष्म, मी समाधी येऊ शकणारा माणूस होतो, एवढं माझं कर्तव्य आहे, सगळं आहे, माझं कर्तृत्व आहे, मग हे काय करतोयस तू? मग कृष्ण म्हणतो, बघायचं आहे तुम्हाला का करतो? चल. शेवटच्या विषयी सांगितलं त्यांनी. लावला हात इकडे, घेऊन गेले मागच्या जन्मात. ही वॉज अ प्रिन्स. आणि जंगलात चालत असताना त्यांच्यासमोर एक सरडा आला. त्यांनी सरड्याला बांधण्यास उचलणे असं फक्त टाकलं, तो गेला काटेरी झाडावरती. काटेरी तो हलू शकला नाही आणि मेला. म्हणत जा भोग आता तुझे भोग. अरे भीष्माचे भोग तर सुनील साठे कोण? मग काय संबंध? या माणसाला सुद्धा भोगायला लागलं की बाणांच्या शयेवर झोपायला लागलं तुम्हाला. हे प्रारब्ध सगळेलं असतं. मग प्रारब्ध कशावर ठरतो? आपल्या कर्मावर. अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कर्म. मग लोक म्हणतात ना की अरे मी काय मस्त पैसे कमवले, असे पैसे खाली आहेत ना, 4,000 कोटी कमवलेत. कमवलेस ना, तुझं काउंटिंग केलंस ना, वरती पण तुझं काउंटिंग चाललंय, विसरू नको. मी लिहून देतो. आणि जेवढा माणूस मोठा, लक्षात ठेवा. म्हणून राजाच्या प्रारब्धाला फार किंमत होती. राजाला का? तो जनतेकडे बघायचा. मी आज एक पेशंट बघतो, तो जनतेकडे बघायचा. राजा करप्ट निघाला, मी CM आहे, मी तुम्हाला गोरगरिबांना खाऊन पैसे कमवले ना, नाही, मला पुढच्यात मी झुरळाचा जन्म मिळाला तर बघा तुम्ही, शक्यच नाही. सो यू कॅनॉट डू दॅट. म्हणून प्रारब्ध तुमच्या कर्मावर, म्हणून बिंग अ गुड ह्युमन इज मोस्ट. हे पोरांना सांगायचं आपलं. त्याच्याशिवाय तुम्हाला काही होऊ शकत नाही. मग शेवटचा प्रश्न प्रारब्धाबद्दल. मग देव आणि गुरु बदलू शकतात का प्रारब्ध तुमचे? अतिशय मोठा भक्त असला तर महामृत्यू 6 महिने पोस्टपोन होऊ शकतो. 6 महिनेच एक्सटेन्शन देऊ शकतो. मग ते काय करता? हो एवढं आम्ही गेलो सगळीकडे, काही झालं नाही. नाही होणार का? मग गुरु आणि देव काय करतो? तुमचे सगळे वाईट प्रारब्ध तुम्हाला सुसह्य करतो. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट ना. अरे सगळ्यांना भोगायला लागले प्रारब्ध, संतांना पण भोगायला लागले. रामकृष्ण परमहंस शेवटी थ्रोट कॅन्सर, ही वॉज लाईक अ स्केलेटन. 20 किलो वजन होतं त्यांचं. शेवटचे महिने वर्ष ही कुड नॉट मूव्ह हिज लेग्स. त्याची पण स्टोरी आहे. शेवटच्या 2 दिवस आधी विवेकानंद अगदी मरायच्या आधी, आणि ते झोपले होते ना, हात हलवायची पण हलवायची पण ताकद नव्हती, अन्न संपलं होतं. विवेकानंदांच्या नुसतं मनात आलं की अरे रामकृष्ण परमहंस एवढे सफरिंग करतायत थ्रोट कॅन्सरनी, एवढा देवावर विश्वासाचा माणूस, पण एवढा सफर, अजून त्यांचा देवावर अटल विश्वास असेल का? रामकृष्ण परमहंस ज्यांनी 2 महिने हातपाय मूव्ह केले, त्यांनी हात असा नुसता वर केला मारायच्या आधी 2 दिवस. की बघ, म्हणजे प्रारब्ध संतांना सुद्धा लागतात. तर कोण आपण सगळे लोक? हे प्रारब्धाचे खेळ आहेत सगळे. आणि हे मी मेडिसिनने बघितलं म्हणून मी सांगतो. मी आता एक्झाम्पल सांगत नाही तुम्हाला. मग एवढं माहीत होऊन लोक का नाही करत? मग लोकांना काही माहीत नाही का? सगळ्यांना माहिती आहे. मी काही नवीन सांगत नाही तुम्हाला. ॲज यू सो सेल यू रीप, हे सगळ्यांना माहिती आहे. अरे पण ते एका जन्मात होत नाही. ते मागचे जन्म कोणाला आठवतात? लोक म्हणतात जाऊ दे खड्ड्यात पुढचा जन्म. रिमेंबर, पूर्वी ख्रिश्चॅनिटी नेव्हर बिलीव्ड इन नेक्स्ट बर्थ. नाव दे स्टार्टेड बिलीव्ह इन रिबर्थ. कधी नव्हते करत 20 वर्षापूर्वी. सगळे आता बिलीव्ह करायला लागले. मग लोकांनी काय केलं?
स्पिरिच्युअलिटी शब्दातला स्पिरिट्स उचलले, डिवाईन शब्दातली फक्त वाईन उचलली, दारू प्या आणि मरा सगळे तिथे. मग म्हणजे काय सोपं काम की साठे जे बोलतात ते दारू प्यायल्यावर होतंच. आम्हाला पण ते टूम व्हायला होतं, ते जातोच आम्ही पण वरती. मग करा, सगळ्यात सोपा मार्ग. म्हणजे काय सांगायचं उद्देश की दिस इज डिजनरेशन ऑफ दी सोसायटी. आणि त्याच्यामुळे हे सगळं वाक्य बोलून उपयोग नाही आहे. नेक्स्ट इज गॉड अँड आय. गॉड अँड आय. आपल्या देशामध्ये का सगळीकडे जगामध्ये देवाची आपली काय कल्पना आहे? बाळ माझं पहिलीच चालणं असलं की मी म्हणतो गणपतीला नमस्कार कर, मला नमस्कार कर आणि मग जा. परीक्षा असते नमस्कार कर, लग्न झालं की नमस्कार कर, जा तुमच्या कुलदेवताला जा. नंतर सगळे विसरून जातात पण सांगतोय सगळीकडे जा. म्हणजे आपल्याला काही गोष्ट हवी असली, फक्त मी एक सांगतो, गणपतीमुळे सांगतो, माझी नात आहे, मला माहीत नव्हतं. विद्येसाठी पोरांना सांगतोय ज्यांची पोरं लहान आहेत, आपण नेहमी गणपतीचा सण म्हणायचो. तर मला माझ्या नातीने परत तिचा किती क्लास चालू तिने शिकवलं, मला लहान आहे एकदम, की बाबा आजोबा पहिलं हैग्रीवाचा श्लोक म्हणायचा, हैग्रीव, दुसरी सरस्वती आणि मग गणपती आणि मग जा परीक्षेला म्हणून. म्हणजे मग काय होतं, म्हणजे एव्हरी डे वी लर्न समथिंग न्यू. आणि एक प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणून आहे, हे सगळ्या पोरांना द्यावं. मी खरं सांगू, या 4 गोष्टी केल्या ना की तुमची पोरं अतिशय हुशार होते. एनिवे, तर सांगायचा उद्देश काय की आपण देवाला, की बाबा जंगली महाराजांच्या समोरच लेक्चर होतं, त्यांना काय सांगायचं, मी त्यांना सगळं माहिती आहे की बाबा काहीतरी पाहिजे म्हणून आपण देवाकडे जातो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग साठे जातात. मग इन टाइम्स ऑफ ट्रबल, आता माणूस आमचा बिचारा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आणि लोक बाहेर विष्णू सहस्रनाम म्हणतात. हरकत नाही, मरतानसुद्धा ऐकलं तरी बरं असतं, काही बिघडत नाही त्याच्यामध्ये. सो इन टाइम्स ऑफ ट्रबल आपण सगळं करतो, मग नवस करतो, सगळं करतो, दॅट इज ओके. मग साठे जातात बालाजीला. बालाजी जातात, उभे राहतात, म्हणतात अरे प्लीज मला थोडं कर्ज आहे रे, थोडे मला सुटू दे. मग मी सुटलो. बालाजी म्हणतो अरे माझा हात असाच आहे रे, मी द्यायलाच बसलो आहे तुम्हाला सगळं, काय पाहिजे तुला? मी तुला बसलो आहे ब्रह्मांड द्यायला, तू माझ्याकडे 5 कोटी मागतोयस ना, घे. किती पाहिजे तुला? 5? 100 कोटी घे, जा. पण त्या 100 कोटीबरोबर तुला मी माया पण देणार, त्या मायेतनं झाले ते भोग पण आणि 10 जन्म पण घे त्याच्याबरोबर. घे 100 कोटी. तर मला माहिती आहे 100 कोटीला काय होणार तुझं पुढे. नुसतं 5 कोटीचं कर्जाचं नाही आहे, पुढे पण तू मार खाणार त्याच्यावर. मी काय मागायला गेलो? मग हे आपलं देवाचं, हे आपण देवाबद्दल. मग कित्येक लोकांचे गुरु आहेत, आमचेही होते, सगळ्यांचे होते. काय लोक गुरुकडे, एक विवेकानंद होते ज्यांनी विचारलं की मला देवाचं दर्शन दे. आपण आपल्या व्यावहारिक प्रॉब्लेमसाठी गुरुकडे जातो. आज कर्ज आहे मला, हे माझ्या पोराला 102 ताप आहे, तू गुरु असतो, अरे तापासाठी माझ्याकडे कशाला येतो? तर तशी 5 दिवसांनी जाणारच येतो. मग ते काय केलं, काय गुरु सांगायचं, काही नाही, कडीलिंबाचं पान घेऊन त्याला लावून टाक डोक्याला, काही सांगायचा उद्देश नाही. ते गुरुनी सांगितलं की होणारच ते. आणि मी हे नेहमी सांगतो लोकांना, तुकारामाचा हे होता की भोग सरले ना की गुण येती अंगारे. तुका म्हणे भोग सरे गुण येती अंगारे. म्हणजे काय, एखादा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे गेला, किती वेळ गेला असेल, बराच होत नाही आहे, 2, 3, 4 डॉक्टर झाला, तो माझ्याकडे आला, त्याचे भोग संपले होते, साठ्याने बरोबर बरा केला त्याला. तो साठ्याने वाटतो अरे मीच बरा केला त्याला, कसला तू बरा नाही केला तू त्याला, जे भोग सरले की तो बराच होणार आहे. तुका म्हणे भोग सरे, अरे अंगाला लावला तरी बरा होणार तो, तर गोळ्या घ्यायची पण जरूर नाही. पण सांगायचा उद्देश काय की हे ह्या वेळेला आपण देवाचं नाव घेतो. मग आपण टेम्पल्समध्ये का जातो? आता ह्याच्यावर लोकांनी PhD केल्या, आता मी त्यातला तज्ज्ञ पण नाही, पण मी 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे टेम्पल्समध्ये का जातो. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक टेम्पलला एक ऑरा असतो, प्रचंड होता. आज इकडे होता पण ह्यांचा ऑरा वेगळा, बद्रीनाथचा ऑरा वेगळा, बालाजीचा वेगळा, अजमेरचा वेगळा, कॅथेड्रलमध्ये जा, कुठल्याही धर्माच्या कुठल्याही, जिथे मॅक्सिमम प्राचीन आणि जेवढं चॅन्टिंग होतं तेवढा ऑरा जास्त, प्रत्येकाचा ऑरा वेगळा असतो. मग का ऑराची जरूर आहे? आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी ऑरा लागतो देवाचा, नंबर 1. नंबर 2, कलियुगामध्ये 90% नेगेटिव्हिटी चालू आहे. त्या थोडं तरी प्रोटेक्शन कोण देणार? प्रोटेक्शन आपल्याला तोच देणार ना, तो ऑरा लागतो. म्हणून जावं. तो लोक म्हणतात आम्ही नेहमी माझ्या डॉक्टर मित्रांना सांगतो, सगळे दुबईच्या 99व्या मजल्यावर गेले बिल्डिंगच्या, काय करायचे 99व्या मजल्यावर जाऊन, खाली मुंगी एवढी लोक असतात, सो वॉट. अरे जा बद्रीनाथला, तिकडनं ऑरा घेऊन या ह्या आयुष्यामध्ये तुमच्या. म्हणजे
हा फरक असतो. टेम्पल्समध्ये आपला पहिला ऑरासाठी जातो. दुसरं कासव आहे बा, कासवावर पण खूप थेरीज आहेत, पुष्कळ थेरीज आहेत. मी एकच सांग, कासव काय करतो, त्याची 5 इंद्रिय विड्रॉ करतो. कासवचा रेस्पिरेट रेट हा 7 ते 10 असतो. 7. दॅट्स वाय लिव्स फॉर 100, 200, 400 इयर्स. ओके. सगळे सेन्सेस तो सगळे विड्रॉ करतो सेन्सेस. मग आपल्यासाठी ते काय कशासाठी येते की जेव्हा आम्ही जंगली महाराज मंदिरात जातो तेव्हा मी कोण, सुनील साठे, कार्डिओलॉजिस्ट सगळं बाजूला खिशात देऊन फेकून द्या. सगळं ते बाजूला त्याच्यासमोर उभे राहा, त्यांच्यासमोर उभे राहा आणि म्हणा काही नको बाबा, काही नाही, कोणी नाही, फक्त समोर बघायचं, त्यांचं आशीर्वाद घ्यायचा, ऑरा घ्यायचा अँड गेट आउट. काही करायचं नाही. मी कोण, तू कोण, काय कोण, काही नाही. लोक पांडुरंगाला जातात, त्या पांडुरंगासमोर राहून सेल्फी काढतात आणि मग ते काय कुठला फालतू इंस्टाग्राम त्याच्यावर काहीतरी गाढवासारखं पाठवतात. पांडुरंग म्हणतो तुला मी ब्रह्मांड्याला बसलो आहे, तुला काय वोट्स पाहिजेत ना, घे वोट्सचा. फालतू काय मागतो माझ्याकडे, मागून वोट्स मागतो इलेक्शनसाठी. फोटो काढून सगळ्या प्रसिद्ध करतो. जा पुढे बघ तुला काय होतं. मग काय मूर्ख आहेत सगळे लोक. सो वेन यू गो, सगळं बाजूला ठेवून जायचं, काही नाही, तुम्ही कोणी नाही. मग त्या रिच्युअल म्हणून जायचं नाही, त्या तिथे जाऊन यायला महत्त्व आहे प्रत्येक गोष्टी. रोज गेला तर रोज, पण स्वतःसाठी काही मागायचं नाही आणि बाजूला ठेवायचं सगळं. 2. तिसरं, नॉर्थ इंडियात तुम्ही गेलात ना, ते बघा सगळे सवय असते लोकांना, सगळे हात वर करतात. नॉर्थ इंडियात आपल्याकडे नाही आहे तेवढी पद्धत. अहो महाराज मी आलो हे सांगण्यासाठी नाही हात वर करत तुम्ही इथे. दिस इज अ साईन ऑफ सरेंडर. यू आर सरेंडिंग युअर सेल्फ टू दी कॉस्मॉस. दॅट इज वाय हात वर करतो. ओके, त्याला महत्त्व आहे. मग मी लेक्चरमध्ये सांगितलं एक स्टोरी महाभारतातली, सगळ्यांना माहिती आहे ती. द्रौपदी वस्त्रहरण जेव्हा झालं तेव्हा शी वॉज बॉर्न आउट ऑफ फायर. प्रचंड तिच्यात हे धमक होती आणि प्रचंड पॉवर होती. ती म्हणली नाही आले ना मला कोणी हात लावू शकत, मी बघते माझ्या, आय एम कम आउट ऑफ फायर. ती धरून ठेवला पदर तिचा खूप वेळ. अगदी शेवटी जे लक्षात आलं की आता नाही, सगळे संपले, माझे नवरे नाहीत, भीष्माचार्य नाही, द्रोणाचार्य नाही, कोणी नाही, माझी पॉवर संपत आली. तिला लक्षात आलं की आता मी संपले, माझी पॉवर संपली. तेव्हा ज्या हात वरले, हे कृष्ण म्हटले, तेव्हा आले कृष्ण. मग आधी काय कृष्णाला कळत नव्हतं काय वस्त्रहरण चाललंय तिचं, येणार नाही तो. जेव्हा मी संपतो तेव्हा तो येतो आत, तो घुसतो. पण तो घुसला की तुम्ही राहतच नाही रे, कसला साक्षाने कोण काय. त्या सरेंडरसाठी आपण टेम्पलमध्ये जातो. या भावनेने आपण टेम्पलमध्ये गेलो ना, मग तुम्ही सकाळी पण करा, जप करा, पहाटे करा, पण सगळं सोडून करा, त्याच्यासाठी करा, त्यासाठी जप करा. आणि लोक म्हणतात तुम्हाला काही म्हणजे बऱ्याच वेळेला मलाही लोक सांग, मला तर समजा आपण रुद्र म्हटलं तर खरंच त्याचे तुम्ही जर रुद्राचं जर तुम्ही एक्सप्रेशन ऐकलं, लोकांनी मोठ्या लोकांनी दिले, अहो ते एक्सप्रेशन ऐकायला 3 तास लागतात. ते वाचताना कसं तुम्ही धरणार. तुम्ही फक्त म्हणा, त्याच्यासाठी म्हणा, डोक्यात काय म्हणू नका आणि सी काय फरक पडतो. मग तुमचा ऑरा कसा चेंज होतो ते बघा. देन युअर ऑरा विल चेंज. त्याशिवाय होणार नाही नुसतं चेंज, नुसतं रिच्युअल करून चेंज होणार नाही. मग लोक म्हणतात, तर आमच्याकडे कित्येक आम्ही एक हे घेतलं होतं, मी 25 वर्ष मीच एक गंमत म्हणून सर्वे घेतला होता, किती लोक आस्तिक आणि नास्तिक आहेत. कार्डिओलिस्टमध्ये 70% लोक नास्तिक आहेत. लोक म्हणतात महाभारत झालं कशावरनं, जाऊ दे काय सांगायचं. तर कुठल्याही नास्तिकाला कधीही जन्मात पटवायला जाऊ नये की गॉड एक्झिस्ट. पहिलं वाक्य अजिबात नाही. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, काही संबंध नाही. मला जायचं आहे साताऱ्याला, सरळ फ्रीवे आहे साताऱ्याला. मी गेलो, गाडीत बसलो, ड्रायव्हरला म्हटलं चल डावीकडे, माझा गुगल मॅप काढला, मला एक्सप्रेसवेच दिसे ना. तर म्हणलं चल गाडी फिरव, चल बॉम्बेला जा, बॉम्बेवरनं गोवा, गोवा रत्नागिरी, रत्नागिरी कोल्हापूर, कोल्हापूर सातारा. काय झालं, देवाला नास्तिक आस्तिक सारखेच आहेत. तो हसतो, तो काय म्हणतो, तुला यायचंच आहे बाळा, घे आणखीन 10 जन्म, जा, तुला कळेपर्यंत फार वेळ लागेल, चालू दे तुझं ते भोग, चालू दे, सगळं चालू दे, यू गो थ्रू ऑल दीज सायकल्स, शेवटी येणारच. त्याच्यामध्ये काय फार. मग का लोक नास्तिक होतात, बिकॉज ऑफ नॉलेज, सायन्स अँड लॉजिक. जेवढ्या माझ्या डिग्र्या वाढतात तेवढा माझा इगो वाढतो. मग मी प्रत्येक गोष्ट लॉजिकली बघतो, देवाला लॉजिस्टिक्समध्ये बसवायचा प्रयत्न करतो. पण ह्या लोकांना माहीत नाही की स्पिरिच्युअलिटी बिगिन्स वेअर लॉजिक एंड्स. तर तुम्ही कसं त्याला पकडू शकणार लॉजिकला. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी अशा लोकांना, मी सांगणार नाही, अशा लोकांना भेटलो आहे हू हॅव कॉन्व्हर्स विथ गॉड. तुमच्याकडे बघून ते तुमचं सगळं कुंडली खाण की सांगू शकतो, कोणी सांगत नाहीत, पण दे नेव्हर टेल.
अगदी तुम्ही खरे भक्त असला तर तुम्हाला थोडासा वाचवण्यासाठी ते मदत करतात. पण अशा लोकांचे असंख्य एक्सपिरियन्सेस मी बघितलेले आहेत, म्हणून मी सांगते तुम्हाला. आणि हे का, कारण जेव्हा आम्ही मेडिकल, तर माझं एव्हरी डे आय डू अ प्रोसिजर विच इज लाईफ सेव्हिंग एव्हरी डे, म्हणून मला त्याची जोड. मग लोक विचारतो तुम्ही देव बघितला का, एवढी बडबड करताय देवाबद्दल. त्यांना मी सांगतो अरे देव बघितला नाही, रोज सकाळी त्याला मी कामाला होतो, माझ्या हातात तो नाचत असतो प्रोसिजर करताना. तो नाचतो म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून तो पेशंट आहे. मी नाही करत ते, आणि मी नाही आहे हे सगळ्या डॉक्टरांच्या हातात नाचत असतो. पण ते लोक मानणार नाही. तुम्हाला काय संबंध देवाचा तुमच्याशी, आम्ही करतोय प्रोसिजर, करा. ते कोणाला सांगायला काही जाऊच नाही. पण आय नो, मी माझे एक्सपिरियन्स सांगितले अँजिओप्लास्टीचे ना, कोणाला खरंच मी सांगतच नाही. कारण दिस लेक्चर नॉट टू प्रूव्ह दॅट गॉड एक्झिस्ट. कशाला कोणाला पटवू मी, वाय शुड आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणे करत खेळत राहा तुमचे खेळ सगळे. सो त्याच्यामुळे माणसानी, आणि शेवटी एक सांगतो, जे तुम्ही करता ते मी सांगणार आहे, कधी कोणाला सांगू नये. कारण अध्यात्माचा पण गर्व येऊ शकतो माणसाला, की मी 2 कोटी जप केला, मी 1 कोटी जप केला, मी रुद्र महासावका केला, हे केलं ते केलं. करा, सगळं करा, घासा तिकडे, रोज घासा, पण सांगायचं नाही कोणाला. मग कॉस्मॉसची कनेक्शन, कमिंग बॅक टू द फायनल थिंग, कॉस्मॉसची कनेक्शन कसं पाहिजे, म्हणजे काय, ब्रह्मांडाशी तर कसं कनेक्ट करू आपण. असंख्य वेळ आहे, ते मी सांगणार कोणी नाही तुम्हाला. तुमच्या धर्माप्रमाणे, गुरुप्रमाणे तुम्हाला लोक सांगतात. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, दी बेस्ट वे, आता सद्गुरू आहेत, इतके लाखो लोक आहेत अजूनसुद्धा इंडियात, किती गुरु आहेत जे सांगतील तुम्हाला हे करा ते करा. दी बेस्ट अँड ओनली वे इज नामस्मरण कंटिन्युअस करणं. याच्यासारखं सोपा मार्ग नाही, हे तुम्हाला मी 100% सांगतो. काही नाही. आणि तुम्हाला मी सांगतो मग आधी माळा का आल्या, माळा टू रिमाइंड अस की मला जप करायचं. हे काय काउंटिंगसाठी नाही आलं. लोक ते काहीतरी नवीन मिळतं ते टुक 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 काहीतरी काउंट 100 झाले, ते बघण्यासाठी नाही रे, ते सांगण्यासाठी की बाबा थांबू नको. ते मोडण्यासाठी नाही आहे काही, ते चांगलं आहे ते, पण ते मोडण्यासाठी नाही, लक्षात ठेवा. ते आपल्याला रिमाइंडर करण्यासाठी आहे. सो कंटिन्युअस पाहिजे, सोपं नाही हे. माझी लाऊड करा, मग माळा करा, मग सकाळी ध्यान करा, मग हे करा. काय असतं, तुम्ही बाकी कुठल्याही पॅथीज, म्हणजे आध्यात्मिक पॅथीज बघितल्यात ना, तुम्हाला लोक सांगितली 45 मिनटं काय अमुक तमुक करा, झाले 45 मिनटं, लोक ध्यानस्थ बसता, अर्धा तास, उठून परत बायकोला शिव्या घालतात, कसला ब्रेकफास्ट केला म्हणून. काय उपयोग त्याचा त्या ध्यानाचा. म्हणजे ते तुम्ही करा जे कोणी सांगितले ते. द ओनली वे टू कनेक्ट विथ द कॉस्मॉस इज अखंड नामस्मरण करणे. आणि किती वेळ असतो आपल्याला, किती वेळ आहे आपल्याला. लोक जातात कुठे, इस्टीन कुठे गेलो, 4 तास प्रवास आहे, अमेरिकेला गेले 16 तास प्रवास, काहीतरी गाढवासारखं ते मोबाईल काढताना मूर्खासारखं ते व्हॉट्सॲप आणि इंस्टा, मूर्खपण आहे सगळा. इट हॅज डिस्ट्रॉईड कल्चर अँड इट विल डिस्ट्रॉय कल्चर फर्दर. कारण लोकांना, पोरांना माहितीच नाही नामस्मरण. त्यांना फक्त ते घाणेरडं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप माहिती आहे. कसं करणार हे लोक, कसलं ना. मग नामस्मरण 2 त्याचे फायदे आहेत. एक, मग तुम्ही काही म्हणा, ओम नमो देवाय वासुदेवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय अल्लाह म्हणा, जीसस क्राइस्ट म्हणा, श्री दत्त म्हणा, काही म्हणा. तुमचं रिलिजन, तुमचं कल्चर, तुमचा गुरु आणि तुमची परंपरा, ह्याप्रमाणे तुम्ही ठरवा. सिम्पल. मोठे मंत्र नाही म्हणत बसायचे टाव करत, मध्ये तुम्ही ब्रेक होणार तुमची. आणि हे न कळत व्हायला पाहिजे, हळूहळू. मग लोक जातात अमेरिकेत, काय करायचं 14 तास, काय करायचं 14 तास, मग गाढवासारखं काहीतरी करायचं. सो एक म्हणजे तुमचा जेव्हा वेळ जातो, मग आपली स्लेट, आम्ही ज्याला स्लेट म्हणतो, आपल्या मेंदूवर स्लेट असते. स्लेट आपली सगळ्यांची कचऱ्याने भरली हो. मग काही सांगितलं ना, सगळं निगेटिव्ह कचरा घेऊन बसलो, रोज कचरा होतो आपण त्याच्यात. लोक ते बाहेरचा कचरा बाहेर येतात ना, आणि आपण सगळा तो डोक्यावर घेतो, बोलून आणि ऐकून घाणेरड्या गोष्टी. तो कचरा कसा जाणार. आज जर तुम्ही प्रवासाला गेलात आणि तो कचरा तुमच्या डोक्यात काहीतरी यायला लागतो, सगळ्यांचे येणार, कचराच येतो ना, दुसरं काय येणार. कचरा सोडून कोणी गाणी ऐकतं, ठीक आहे, चांगलं आहे, कोणी पेंटिंग करतं, चांगलं आहे, सगळं तुम्ही करा. अरे पण कचरा कसा घालवणार तुम्ही. नामस्मरण करा. हळूहळू लेअर तुमची कमी व्हायला लागेल. हळूहळू याला वेळ लागतो. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तपश्चर्या आहे ती. कचरा गेला ना आणि मेडिटेशन केली, अरे कॉस्मॉस डायरेक्ट घुसणार तुमच्यात. तो पण घुसूच शकत नाही, एवढं थर बसलाय घाणेरडा आपला कचऱ्याचा,
कसे ते बिचारे कॉस्मॉस, किती तुम्ही 2 तास मेडिटेशन करा, अरे कचरा काढ, ते मेडिटेशन घुसणार नाही तुमच्यात. म्हणून नामस्मरण करायचं नुसतं. आणि त्याच्यासारखं दुसरं सोपा मार्ग सगळ्या संतांनी सांगितलं आहे. पण आपण काहीतरी भयंकर गोष्टी करतो, कुठले तरी मोठे मोठे आपण सेमिनार्स अटेंड करतो, मग सगळी थेरी, आपल्याकडे काय थेरी बहादूर होत आपण सगळे, थेरीमध्ये एकदम मास्टर सगळे, की गीतेच्या 18व्या अध्यायात ह्या श्लोकात ह्या पानावर हे दिलं. काय करायचं आहे तुला, तू पुढे काय करतो तुझ्या आयुष्यामध्ये ह्याला महत्त्व आहे. म्हणजे नाहीतर काय उपोषणात पाठ आहेत, मला काय उपयोग आहे तुझा. ठीक आहे, पाठ हे झालं, चांगलं आहे, फार उत्तम आहे. काहीतरी पुस्तक वाचण्यापेक्षा उपनिषद वाचा तुम्ही ते आणण्याशिवाय. म्हणून पॅथीज 100 आल्या, प्रत्येकाच्या प्रवृत्तीप्रमाणे तुम्हाला पॅथी मिळते. पण हे सगळ्यात जो कॉमन मॅन, आज मी पेशंट बघताना एक पेशंट संपला, दुसरा तर मी होमिओपॅथी वाचूया म्हणणार. कशाला काय विचार करू, कंटिन्युअस माझा प्रोसेस असतं, मी चालू आहे तिकडे वरती, कारण त्याच्या कनेक्शनशिप माझा पेशंट बराच होऊ शकत नाही. सो मला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते, कारण समबडी इज लाईफ इज इन माय हँड्स. सो मला तर सगळ्यात महत्त्वाचं, पण मी म्हणून नाही, सगळ्यांसाठी आहे, ते काय नुसतं पेशंटसाठी नाही आहे काही ते. पण ते दॅट इज वाय कंटिन्युअस चॅन्टिंग इज दी ओनली आन्सर कलियुगामध्ये. हे जर आपल्या पोरांना सांगितलं, अरे पोरांना चॅन्टिंग म्हणजे कायच माहिती नाही, विचार चॅन्टिंगमध्ये गाणं लावतील कुठलं तरी, टी व्हीवरचं कुठलं तरी गाणं ऐकतील, काय म्हणजे कसं सांगायचं. वी हॅव बीन डिस्ट्रॉईड बाय सोशल मीडिया अँड बाय दी करंट कल्चर. आणि ते परत येणं अवघड नाही, प्रलय झाल्याशिवाय ते आता बदलणार नाही, हे 100% सांगतो मी. शेवटच्या 2 गोष्टी. सेकंड लेसन इन माय लाईफ, फर्स्ट वॉज कंपॅशन इन मेडिसिन 1983. सेकंड मी सांगितलं 1-2-2.5 वर्ष मी लेक्चर घेतलं. माझे आईवडील 2012ला विदिन 1 मंथ वी लॉस्ट बोथ माय पेरेंट्स. आम्ही ट्रॉमॅटिक होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी एक गोखले म्हणून गृहस्थचा फोन आला मला, की मी गोखले बोलतो आहे, माझं वय 85, तुम्हाला मला भेटायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, या तुम्ही क्लिनिकला. मला म्हटलं काहीतरी आजारी असले, वयस्कर असतील, तुमच्या वडिलांचे मित्र होतं. म्हणलं या, नाही म्हणले घरी यायचं. म्हटलं येऊ दे, घरी या, चला आम्ही घरी बघत नाही, पण या, मे बी त्यांना काय काहीतरी काय कुठलं ते एजेड होम असतं, त्यात काहीतरी पाहिजे असेल. म्हणलं या, आले, नमस्कार म्हणले. कोणी नव्हतं घरी, मी एकटाच होतो. बसले, पांढरी शुभ्र दाढी, तेजस्पणे एकदम तेज असला माणूस. बसले, म्हणले नमस्कार. पहिला प्रश्न, तुमच्या एवढ्या वर्षात तुम्ही किती अँजिओप्लास्टी केल्या? अरे ज्या माणसाला सुनील साठे माहीत नाही, मला गोखले, काय अँजिओप्लास्टीचा संबंध. सो आय वॉज शॉक. म्हणजे काय अँजिओप्लास्टी, काय संबंध, या माणसाचा संबंध आहे माझ्याशी. आमचे डॉक्टरसुद्धा विचारत नाहीत मला किती केल्या तुम्ही अँजिओप्लास्टी. हा कोण माणूस मला विचारणारा. मी आपलं काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगून टाकलं. वा वा म्हणले, चांगलं, खूप चांगलं, एक काम कराल का म्हणले. करा, करतो म्हणलं. काका काय पाहिजे तुम्ही. मी असं ऐकलं की तुम्ही बद्रीनाथला जाणार आहात. मी खरंच जाणार होतो. म्हणले या माणसाला कसं कळलं देव जाणे. तर म्हणले एक काम करा, मी सांगीन ते करा तिकडे गेल्यावर. ओके, सांगीन ते करा. म्हणजे ठीक आहे, करतो. तर मी गेलो, त्यांनी जे सांगितलं तेच केलं. त्यांनी काय सांगितलं, देवासमोर उभे राहा. या वेळा जाल तेव्हा हातामध्ये फुलं, हार, काय प्रसाद काहीही न्यायचा नाही. गो एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड. समोर उभे राहा देवाच्या, बघा त्याच्या डोळ्यामध्ये, असा हात करून 2 मिनटं बघितलं की डोळे मिटा आणि म्हणा आजपर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजर्स अँजिओप्लास्टीच्या तुझ्या चरणात वाहून टाकतो. कंप्लीट सरेंडर, सगळी स्लेट क्लीन करा. आम्ही हे केलं, यू विल नॉट बिलीव्ह इट. कंप्लीट माझा चेंज झाला. मला काही कळेना काय झालं. आय वॉज क्राईंग. धारा लागल्या होत्या माझ्या डोळ्यात. मला कळलंच नाही काय झालं. सगळं त्याला देऊन टाकलं. जे केलं होतं ते घे तुझ्या चरणात, तुला तू दिलेलं सगळं परत घेऊन टाक. इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट. मी ॲक्च्युली 2 दिवस येईपर्यंत बोलत पण होतो, बायकोलाही कळत होतं की हा असं बोलत का नाही, गप्पा बसला. कारण इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. मग मी परत आलो. मोमेंट आय लँडेड, मी ह्याच्यामधनं बाहेर पडलो. गोखल्यांचा फोन, काय डॉक्टर कसं वाटतंय. म्हणलं अहो काका थँक्यू व्हेरी मच. काय तुम्ही केलं, म्हणजे काय केलं मला खरंच माहिती आहे, पण मला भयंकर काहीतरी वेगळं वाटतंय. आय एम फिलिंग मोस्ट लाईट हेडेड एव्हर इन माय लाईफ. काही माझ्याकडे ओझंच राहिलं नाही माझ्या डोक्यावर, कसलंच. मग ते म्हणले एक काम करा, शेवटचं मी सांगतो तुम्हाला, जे तुम्ही केलं बद्रीनाथमध्ये
ते रोज घरी आल्यावर नारायणासमोर उभं करून करा. यू गिव्ह अवे एव्हरीथिंग यू हॅव डन थ्रू अँड थँक्यू म्हणा आणि दॅट्स इट. ते मी आजपर्यंत करतो. सरेंडर एव्हरीथिंग यू हॅव डन इन दॅट डे. आता ही घटना झाली 2012मध्ये. बघा कशी गंमत असते. मी पहिल्यांदा हे लेक्चर घेतलं 2.5 वर्षापूर्वी. कधी 2023. हे मध्ये मला वाटलं पण नाही सांगायला लोकांना. म्हणजे समावे प्रत्येकाला काय वेळ लागते. मग मी 2 ते 2.5 वर्षापूर्वी एक लेक्चर सांगितलं होतं. आमचा भीमा म्हणून आमचा मित्र आला आहे. तो म्हणला अरे किती लोकांना लेक्चर सांगणार, टाका ते यूट्यूबवर. आणि ते असं गेलं 15 लाख लोकांनी बघितलं. पण ज्याची शून्य अपेक्षा, आम्हाला काही संबंधच नाही आमचं. यांनी टाकलं. आता काही संबंध नाही. आमचं चॅनल ना, इंस्टाग्राम ना, नंबर ना, काही नाही, कोणाला नंबर दिलेला नाही, काही नाही. पण घटना प्रत्येक गोष्टीला वेळ काळ यायला लागतो. आणि आता मी बरेच 2.5 वर्षांतर हे लेक्चर सांगतो मी परत. पण आणखी एक त्यात सांगितलं नाही, हे मी परत सांगतो. मग परत आले का गोखले? खरं सांगायचं तर असे डायरेक्ट नाही आले. पण एकदा 1 वर्षापूर्वी परत त्यांचा आभास झाला. पहाटे 3:30ला आभास दिसले नाहीत. मग मला वाटलं कोणतरी बोलतंय. कोणत्याच्या आवाजात कोणतरी म्हणलं की अरे डॉक्टर, चांगलं केलंस तू, ते यूट्यूबवर टाकलंस, खूप लोकांना त्याचा फायदा झाला, मी सांगतो तुला ते. पण तू एक गोष्ट सांगायचा विसरलास. म्हणलं काय? मला काय आठवलं नाही. काय आणखीन सांगू? ते म्हणले अरे सगळ्यांना सांग की जेव्हा तुम्ही सकाळी बाहेर पडता, आरशासमोर उभे राहा आणि स्वतःलाच सांगा की आज दिवसभरात जे मी कर्म करीन ते असे माझ्या हाताने करून देऊ नको जे तुझ्या चरणी देण्यात मला लाज वाटेल. मग त्या सरेंडरला महत्त्व आहे रे. म्हणजे तुम्ही जर कर्म, सांगू तुम्हाला, मी खरंच सांगतो, तुम्ही जर कर्म चांगले केले, नंबर 1, सगळे अकर्ता समजून तुम्ही सरेंडर केले आणि अखंड नामस्मरण केलं ना, मी लिहून घ्या माझ्याकडे, तुम्हाला मोक्ष मिळू शकतो या जन्मात. या जन्मात काही करायला लागत नाही तुम्हाला. बाकी हे होऊ शकतं. कलियुगातच होऊ शकतं. 100 वर्ष कलियुगाचं ऑफिशियल आयुष्य आहे. आपण बाकी गोष्टी व्याधींमुळे बाकीने आपल्याला गेलेलं आहे. ते 100 वर्ष काय झालं? कारण 100 वर्ष कलियुग आणि सत्ययुग आणि बाकी युगांचा फरक हाच आहे. आठवतं ना, मागच्या युगात 60-60 हजार वर्ष लोकांना जप तप करायला लागायचं. हे 100 वर्षात होऊ शकतं. पण आपल्या 100 वर्षाची 95 वर्ष तशीच वाया जातात. त्याच्यात काही उरत नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे सांगतो. मग लोक म्हणतात की तुम्हाला 2 डॉक्टरच्या नात्याने फक्त सांगणार. आणखी एक म्हणून मी थांबणार आहे की डॉक्टर म्हणून दोन गोष्टी सांगतो. की एक, आमचे पेशंट डॉक्टर म्हणतात, तो सारखे म्हणायचे डॉक्टर तुम्ही देव आहात. आणि म्हणायचं नको रे म्हणत जो देव मला भयंकर काहीतरी वाटतं. तर त्याचं एकदा मी एक स्टोरी सांगतो का. त्याचं एकदा पेसमेकरची आम्ही सर्जरी केली होती. पेसमेकर म्हणजे साधी पेटी टाकणं. त्याची रिप्लेसमेंट म्हणजे काही नसतं. 2 मिनिटाचं काम असते. काढायचं, दुसरं बसवायचं, जोडायचं आणि घरी जायचं. त्याला घेतला टेबलावर, 2 मिनटं लागतात. मी नातेवाईक सांगतो की 10 मिनटात बाहेर येतो आहे आम्ही. तर त्यावेळेला काय झालं की आम्ही तो काढला आणि दुसरा लावत होतो. सगळं प्रॉपर ॲज पर सायन्सचा. त्याला स्ट्रेट लाईन आली टेबलावर. कार्डियाक अरेस्ट. मी म्हणलं अरे असं जन्मात माझ्या 35च्या प्रॅक्टिसमध्ये झालं कार्डियाक अरेस्ट? शक्यच नाही. तर आम्ही मसाज दिला. म्हणलं अरे हा माणूस जर गेला ना तर माझी व्हॉट टू टेल द रिलेशन्स. पेसमेकर रिप्लेसमेंटला माणूस गेला, दिस इज लाईक अन ॲक्सिडेंट. की आपण रस्त्यानं चालू आहे, माणूस धडकून तुम्ही मेलात. इट्स लाईक अन ॲक्सिडेंट. होऊच शकत नाही असं. पण नशिबान तो वाचला. नारायण होते म्हणून तो वाचला, आला बाहेर. त्याला काही तो आपला हसत होता चांगला खुश, एकदम खुश. मी म्हणलं अरे, मी काही बोललो नाही त्याला. त्या डिस्चार्जला 8 दिवसांनी तो आला. 8 दिवसांनी आला. एवढा मोठा हार, पेढे, नारळ. अरे म्हणलं बाबा माझ्या हातून तू जाणार होतास, मला काय देतोय तू बाबा, हे कृपा कर माझ्यावर. देवाने मला वाचवले, तुला तर वाचवले, मला पण वाचवले. नाही म्हणला, तुमच्याकडे डॉक्टरच नाही, तुम्ही देवच आहे. म्हणजे बाबा प्लीज सांगू नको मला काय झालं. म्हणलं सर, मी लहानपणापासून शंकराचा भक्त आहे. मी रोज बेलाचं पान वाहतो गेले 35 वर्ष. मला त्याचं दर्शन हवं होतं. आणि तुम्ही काय जादू केली, माझ्या छातीला हात लावला. 10 मिनिटात मी गेलो कैलासावर. मला शंकराचं दर्शन झालं. अहो दर्शन म्हणजे काय, पांढऱ्या शुभ्र कपड्यात कैलासावर शंकर महादेव बसले होते. मग त्यांच्या पायामध्ये त्यांनी शेवटी मला हात ठेवला आणि जाताना फक्त अंगठा असा केला, जा खाली परत म्हणले. अरे म्हणलं शंकरा, थँक्यू व्हेरी मच बाबा.
नाही तर तेव्हा म्हणला ज्या गोष्टीला मी एवढे वर्ष मरत होतो ते तुम्ही 10 मिनिटात केलीच. आता जी रिप्लेसमेंटची वेळ म्हटलं मी नाही करणार. तो मागे लागला, मला पण दर्शन पाहिजे ना, मी करणार नाही, दुसऱ्या कार्डिओलॉजिस्टकडे जा, आता माझी काही डेअरिंग नाही करायची परत. सो तर हे सांग. दुसरं एक शेवटची सांगतोय याच्या मेडिसिनवरनं. हे माझं लेक्चर ऐकलं होतं की आमच्याकडे म्हातारे गृहस्थ आले, आजी आजोबा, त्यांची मी 87 नाव, हे 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 87. तर त्यांचं मी 77 इयर्सला प्लास्टिक केली होती, आता 87 झालेत. आणि आजी बायको 82. ते आले, बसले, झाले, तपासले. म्हणजे डॉक्टर एक आम्हाला तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे, खरंच अगदी रिक्वेस्ट करू का? म्हणलं करा, काय पाहिजे आजोबा? ते म्हणले अहो तुमचं लेक्चर मी ऐकलं होतं पण जरा मला तुमच्या तोंडून एक ऐकायचं आहे. म्हटलं काय ऐकायचं आहे त्या लेक्चरमधलं? मला तुमच्या तोंडून ऐकायचं. म्हटलं काय ऐकायचं आहे? की तुम्हाला कसं मरायचं आहे. शेजारी बायको बसली होती. म्हणजे काय पेशंट तुमचे डॉक्टरला विचारतात कसं मरायचं आणि माझ्यासमोर. त्यांनी शिव्या घातल्या. म्हटलं ठीक आहे आजोबा मला ऐकायचं आहे ना, मग ऐका. मी सांगितलं होतं लेक्चर, म्हणजे आता ऐका, डोळे मिटा. म्हटलं मी जर खरंच जगलो 85-90 वर्षाला तर मला कसं मरण पाहिजे मी तुम्हाला सांगतो. की आपला सांगितल्याप्रमाणे निरोगी पाहिजे, दररोज सकाळी 3:30ला उठून ब्रह्मांडात जाऊन परत यायचं. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा नारायण तुम्हाला सांगेल की आता बाळा तुझं वेळ आलेली आहे. पोरांना सांगायचं शरीराच्या मायेत पडू नका, कधीतरी काहीतरी होणार आहे, एवढंच, मायेत पडू नका माझ्या. मग असा दिवस जेव्हा येईल तेव्हा तो सांगेल की बाबा आलाय, बसायचं 3:30 वाजता, मस्त ध्यान लावून बसायचं, जायचं ब्रह्मांडात अँड डोंट कम बॅक इन युअर बॉडी. परत येऊच नका शरीरामध्ये. दिस इज द ग्रेटेस्ट डेथ यू कॅन हॅव. आपण कपडे काढल्यासारखे शरीर सोडायचं आणि जायचं त्याच्यावरनं. दिस इज 1 in a billion. 1 in a billion. फार अवघड आहे, होऊ शकतं अखंड नामस्मरणात होऊ शकतं. मग आजी आजोबा म्हणले, डॉक्टर, बायको बसली होती, डॉक्टर रडले बिचारे. म्हणजे डॉक्टर मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही जगणार आणि असंच होणार. तर बायकोला म्हणलं बघ म्हाताऱ्यामध्ये जे आशीर्वाद तर मिळाले आपल्याला, काय होतं ते त्यालाच माहिती आहे फक्त. शेवटचं लास्ट, आणि मी थांबणार मग. शेवटचा कॉन्सेप्ट व्हॉट इज कॉल अनकंडिशनल लिव्हिंग. व्हेरी डिफिकल्ट पण पॉसिबल. ही सगळी लेक्चर माझ्यासाठीच आहे, तुम्हाला तुमच्यासाठी नाही येते. मी मलाच आठवण करून देत असतो तुला असं करायचं आहे, असं करायचं आहे. आणि रिमेंबर वन थिंग, टाईम इज रनिंग आउट. सगळ्यांना सांगतो, कोणाचं काय लय माहीत नाही रे. तुम्ही डोंट वेस्ट अ सिंगल मी, 1 मिनटं पण घालवू नका ह्याच्यानंतर. ऐकून घ्या. अनकंडिशनल लिव्हिंग. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. बुद्धी नाही म्हणत, बुद्धी विकत घेता येते पुस्तकातनं. प्रज्ञा जागृत व्हायला लागते, अध्यात्माने जागृत होते. अनकंडिशनल लिव्हिंग म्हणजे काय? जर तुम्ही नीट विचार केला, घरी जाऊन विचार करा, आपली प्रत्येक गोष्ट, ऑल आवर हॅपीनेस इज 100% डिपेंडंट. हे झाल्याशिवाय मी खुश होणार नाही, मला हे झाल्याशिवाय सुख मिळणार नाही, हे झाल्याशिवाय मला मिळणार. आपली एक गोष्ट सांगा की काही नाही आणि आपण सुखी आहोत. झालंच नाही असं कधी, होणंच शक्य नाही. मन आहे ना आपलं ते बसलं तिथे. मग अनकंडिशनल लिव्हिंग कशाला म्हणतात? एका माणसात जमलं, संत तुकाराम अखंड नारायणाच्या बरोबर ते असायचे. त्या शिवाजी महाराज त्यांना दागिने दिलेले का नाही दिलेले इररिलेव्हंट. मग अनकंडिशनल कशाला म्हणतात? हे कधी होऊ शकतं का? 1 in a billion. फार अवघड आहे. कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण, अखंड त्याच्याबरोबर असता. तुमचा हॅपीनेस कोशंट हा त्याच्याबरोबर होऊन असा असतो की तुम्हाला काही बाकी लागतच नाही. मग तुम्ही मारुतीत बसलाय का लिमुझिनवर बसलाय, काही फरक पडत नाही. कोशंट तेवढाच आहे तुमचं. इट डझंट मॅटर टू यू. मग तुम्ही कसे असता? तुम्ही अखंड त्याच्यावर असता, पण सर्व जगातल्या ड्युटीज तुम्हाला करायला लागतात, त्या करायच्या. म्हणजे जेव्हा आपण हे सांगतो, आपला कुठे हिमालयात जाऊन आश्रमात नाही राहायचं. इन द मिड्स ऑफ लाईफ यू हॅव टू मेडिटेट. इन द मिड्स ऑफ लाईफ हे सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. सर्व गोष्टी करत असताना हे शक्य, हे मी एक्सपिरियन्सवर सांगतो म्हणून मी हे लेक्चर घेतलं. आता मी कोण सांगणार ना, मी पंडित आहे ना, कोण आहे ना, मला काही विज्ञान नाही तुमच्या अध्यात्माबद्दल. पण एवढ्या पेशंटबद्दल कनेक्शन होऊन, एवढ्या लोकांचं सगळं ऐकून जे एक्सपिरियन्स, म्हणून मी हे लेक्चर
आता तांबेकर म्हणले म्हणून मी खरं आलो नाही, मी 2.5 वर्षांनी लेक्चर घेतले, नाही तर मी देत नाही. म्हणलं काय लोक म्हणतात, मग लोक म्हणतात आणखीन काही सांगा की यूट्यूब. अहो मी काही सांगण्यासारखं नाहीच आहे याच्या पुढे. तुम्ही विचार करा काय सांगू मी याच्या पुढे, हेच सांगायचं. पण हे व्हायला मी लोकांना सांगतो नेव्हर टू, स्वतःलाही सांगतो नेव्हर, हे मलाही डिमांड करायला लागतं कंटिन्युअस. मग होतं पण होण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आजपासनं ह्याच्यानंतर 1 मिनटं पण घालवू नका की वेर यू आर नॉट कनेक्टेड. नुसतं 2 मिनटं देवळात येऊन नमस्कार करून घरी जायचं, परत त्याच चक्रात अडकायचं आपल्याला नको. वी हॅव टू गो फार बियॉन्ड दिस. म्हणून हे लेक्चर आहे की आपल्याला ह्याच्या फार पुढे, आणि सगळ्या गोष्टी सगळे भोग भोगा. मी लोकांना सांगतो काय पाहिजे तुम्हाला, फार्म हाऊस घ्या ना. फार्म हाऊस काय करायचे, तंगड्यावर करूनच बसायचं ना, आणि काय करायचं तिकडे बसून, काय करणार तुम्ही, करा करा फार्म हाऊसवर जा. किती गाड्या पाहिजेत, 5 पाहिजेत, किती गुलाबजाम खायचे, 100 खा, चला. अरे पुढे काय त्याच्या, पण ह्याच्या फार पुढे जायचे. फार ह्युमन बर्थ इज टू गो फार बियॉन्ड ऑल दिस. आणि हे करावं सगळं. अजिबात आपल्याला काही असं काही सोडून जायचं नाही आहे का पॉवर्टीमध्ये राहायचं आहे, अजिबात नाही. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी एका आमच्या डॉक्टरीच्या याच्यात सांगितलं होतं एक वाक्य की अरे ज्या माणसाला निदान ॲव्हरेज सुखसोयी आहेत ना, त्या माणसाला हे शक्य आहे. तुम्ही एखाद्या माणसाला खरंच खायला प्यायला नाही, त्याला सांगा भाऊ कृष्ण आणि महाभारत, म्हणून अरे घरी जा, मला वडापाव दे रे बाबा. मी कुठला कृष्ण आणि कुठला जीसस आणि कोण काय, मला खायला द्या रे. पण ज्या लोकांना 90% खायला आहे, प्यायला आहे, सगळं चांगलं आहे, ती माणसं पण वेळ घालवत आहेत नुसतं फालतू ह्याच्यामध्ये. दॅट इज टू मच. म्हणून मी हे लेक्चर मला टी व्हीवर घ्यायचं आहे, पण कोण घेणार टी व्हीवर नामस्मरणावर, कोणी घेऊच शकत नाही. ते जाऊ दे, मला हे सगळ्या जगाला सांगायचं, पोरांना सांगायचं रे, पोरांना सांगायचं आहे. इट्स नेव्हर टू लेट, नेव्हर टू लेट, कंटिन्युअस. त्यामुळे हे कधीही सोडू नका. नेक्स्ट वीक कंप्लीट ड्रॅस्टिक चेंज हळूहळू व्हायला, आणि काही चेंजची अपेक्षा करू नका. हां, आता मी महाकुंभाला जाऊन आलो, लोक काय वाटतं हो तुम्हाला आता. अरे वाटायचं आहे गाढवांनो, ते काय हे झालं आहे का तिथे. महाकुंभाला जाणं हा प्रचंड मोठा ओकेजन होता. इट वॉज नॉट टू गेट समथिंग. लोकांना वाटलं कसा चेहरा दिसतोय तुमचा, येडे आहात तुम्ही मूर्ख, चेहरा काय बदलणार का महाकुंभात जाऊन. महाकुंभाचं मोस्ट इम्पॉर्टंट काय माहिती आहे, तुमच्या ॲन्सिस्टर्ससाठी येते. तुमच्या मागच्या पिढ्या जन्मोजन्म माझं कोणी गेलं नाही तिथे, तुम्ही जाऊन त्यांना पहिलं जे गेले त्यांना सहाय्य केलं असेल, पहिलं अर्घ्य सूर्य आणि 3 नद्यांना असतो, म्हणजे मातांना डुबी मारायची. दुसरा अर्घ्य असतो सगळ्या आपल्या पितृंना, सगळ्या मागच्या, त्याच्यासाठी येते. अमावस्येला एवढं जमतात, ते काही येडे आहेत का लोक साधू संत जायला, त्याच्यासाठी. आणि तिसरा स्वतःसाठी असतो, 3 डुबक्या असतात. ह्याला सायन्स आहे फार मोठं. आणि खाली जे अमृत असतं ते खरं आहे. ते लोकांनी, आय हॅव मेट पीपल हू हॅव गॉन टू द बॉटम ऑफ द सी अँड सीन अमृत. अजून सांगतो. पण आपल्याकडे काय, महाकुंभाला माझ्याशी बघायला लागले लोक, काय हो कसं वाटतं तुम्हाला. अहो काय वाटायचं तुम्हाला, याच्यात वाटण्याचं काही नाही आहे. जे होऊन गेलं होऊन गेलं, त्याच्या मागे लागू नका. जे तुम्ही करता चांगली गोष्ट झाली सोडून द्या, त्याला कंटिन्युअस आपलं चालू राहू दे. एवढंच मला या लेक्चरमध्ये सांगायचं होतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व सुख संपत्ती, पहिलं आरोग्य, आरोग्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. बसता यायला पाहिजे ना रे त्याच्यासमोर उभं राहायला, नाही तर मग खुर्चीवर बसा, पण कम्फर्टेबली बसत जा. आई करत नाही बसायचं. इथे ते गुडघा दुखतो, आई करत कसं तुम्ही ध्यान करणार. तर पहिलं आरोग्य, मग सुखसंपत्ती. पण हे सर्व तुम्हाला मिळू दे. हे सर्व मिळत असताना अखंड त्याच्या ध्यासात राहा, एवढी प्रार्थना करून मी थांबतो.